तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मालवणच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामध्ये स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर पुतळा पडला नसता असं मत व्यक्त केलं होतं। यावर शरद पवार यांनीही भाष्य केलंय। नितीन गडकरी हे बारकाईने काम करतात। गडकरींनी मत व्यक्त केलं असेल तर जाणकारांचा सल्ला घेऊनच केलं असेल असं शरद पवारांनी म्हटलंय। तर शरद पवार यांना या संदर्भातला प्रश्न विचारला गेला होता, कारण हे मत जे आहे ते गडकरींनी व्यक्त केलेलं होतं। मालवणमधला जो पुतळा कोसळला त्याच्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर झाला असता तर पुतळा कोसळला नसता, कारण स्टेनलेस स्टील गंजत नाही असाही त्यांनी दाखला दिलेला होता। मात्र यावरती प्रश्न केला असता शरद पवारांनीही त्यांच्या या म्हणण्याला दुजोरा दिलाय। केंद्र सरकारमध्ये जे काही म्हणते त्याच्यात मिळतं एक म्हणते। माझा स्वतःचा अनेक वर्षाचा अनुभव आहे। एखादं काम ते घेतलं तर ते बारकाईनं काम करतात, त्या कामामध्ये ते स्वतःला गुंतवून घेतात आणि कामाचा दर्जा चांगला राहील याची काळजी घेतात। आज देशामध्ये अनेक ठिकाणचे रस्ते आता पुणे कोल्हापूर रस्ता न सांगलीवर किंवा कोल्हापूर ते जळगाव रस्ता हे न सांगितलेलं बरं, इथं बाकीच्या सगळ्या ठिकाणी दिवसेंदिवस रस्ते सुधारत आहेत आणि त्या सुधारणेमध्ये गडकरींचं योगदान आहे ते आम्ही पार्लमेंटमध्ये सुद्धा सांगतो। इथं काही राजकारण आणण्याचं काही उसमें स्टेनलेस स्टील का ही उपयोग करना चाहिए, क्योंकि मुझे मालूम है मैं जब मुंबई में 55 फ्लाईओवर बना रहा था तो एक व्यक्ति ने मुझे मूर्ख बनाया था। उसने एक पाउडर कोटिंग करके हरे रंग का लोहा दे के बोला ये रस्ट नहीं लगेगा, और मैं विश्वास रखा, लगा, रस्टिंग हुआ। तो अभी ऐसा है कि जहां 30 किलोमीटर समुद्र के बाजू में है वहां स्टेनलेस स्टील यूज किए बिना पर्याय नहीं है। अगर वो शिवाजी का पुतला अगर स्टेनलेस स्टील यूज होता तो 100% वो नहीं गिरता।